चर्चा काय झाली आता? चर्चा काय उमेदवारीबद्दलच झाली. कोण कोण सोबत होतं? सगळेच होते ना. पण काय नावं? नाव नाही सांगता येत एवढे. तुम्ही कोणाला ओळखत नाही? ओळख नाही पण 4-2 महत्वाची नावं, 25-30 लोक होती. त्यातली 4-2. शिष्टमंडळापैकी नाव सांगा ना. माऊली खंडाळे होते, काळू शिवकंदी होते. नाही, माऊली खंडाळेचा पक्ष वेगळा आहे. तुमच्या पक्षाचं कोण कोण होतं? माऊली खंडाळे आमच्याच पक्षाचे अच्छा, म्हणतात. माऊली खंडागळे. अजून? माऊली कबाडी. लांडे. माऊली कबाडे. अजून काळू होता. काळू शेळकंदे. अजून भाऊ होता देवाडे. भाऊ देवाडे होते. अजून प्रकाश होते, प्रकाश शिंदे. बरं, आतमध्ये सोबत का थांबत नाही आता? कोण ये ना इकडे पुढे. आहे ना. हा ये ना. जे काय वस्तुस्थिती आहे ना. आतमध्ये चर्चा काय झाली? चर्चा काय नाही, उमेदवारीबद्दलच झाली. फायनल काय नाही झाली. दादा काय म्हणाले? दादा काय म्हणले, एकत्र बसून ठरवा तुम्ही तुमच्या भागातील नेते, कार्यकर्ते, उमेदवार. तुम्ही काय ऑफर दिली होती? काय फरक आहे ना. मग तुमचं म्हणणं काय होतं का तुम्ही आम्हाला पक्षात घ्या म्हणून? काय नाही, पक्षात घ्यायला काय, आम्ही पक्ष सोडलेला नाही, मी सोडणारे नाही. मग तुम्ही इथं आला होतात कशासाठी? त्यांच्याबरोबर आलो उमेदवार त्यांना मिळेल म्हणून. कुठून? ह्या उमेदवारीबद्दल त्यांना आम्ही मदत करणार या निवडणुकीत. म्हणजे शिवसेनेतून तिकीट द्या, आम्ही शिवसेनेचं काम करू. हां, मदत करू त्यांना. मग दादा काय म्हणाले? दादानी म्हणले विचार करून सांगू ना म्हणले. सुनीताताई बोराडे आणि अजून कोणाला उमेदवार मागितली? नाही, आम्हाला असं कळतंय की दादा असं म्हणाले की राजू कारबळ यांनी पंचायत समितीची तयारी चालवलेली आहे, त्यामुळे एक पंचायत समितीचं मी देऊ शकत नाही. तसं नाही बोलले ते. मग काय म्हणाले? मग त्यांच्याशी चर्चा करा राजू बरोबर. तिथं राजू जर तयार झाला नाही, तुमच्या निर्णय करा म्हटलं. राजू कारबळ जर तयार झाला नाही तर तुम्ही दोघे इकडे येणार का? कसा निर्णय असेल? नाही, मग ते दादा ठरवतील त्याप्रमाणे. तुम्ही यायला तयार आहे? मग जर तुम्हाला एक पंचायत समिती नाही मिळाली तर? नाही असं नाही, तिन्ही मिळावं म्हणून आम्ही. तिन्ही नाही मिळाल्या तर? नाही, मग बघू पुन्हा आमची मिटिंग होईल ना मग कार्यकर्ते. तुमचा काँग्रेसशी पण संपर्क आहे असं कळतंय? नाही, माझा तर नाही होईल काही. कोणी केला असं तर ते मला नाही माहिती. तुम्ही आता ज्येष्ठ कार्यकर्ते आहात राष्ट्रवादीचे, तुमचं ऐकलं नाही का राष्ट्रवादीमध्ये? नाही ऐकलं म्हणून तर इकडं यावं लागलं ना. काय म्हणायचे, काय बेनके काय म्हणायचे? त्याला अजितदादा ऐकत नाही. अजितदादांनी आदेश दिलाय. अजितदादा ऐकत नाही. मग आज अजितदादांनी सांगितलं की यांना, तरी पण तुम्ही विरोधात काम करणार? नाही, अजितदादा शेकडो राहतो. देवराम हे शरद पवारांच्या पक्षाचे आहेत. सातत्याने पक्ष बदलत गेलेले. मी शरद पवार गटाचा माणूस आहे. तुम्ही अजूनही समजून घ्या. पण ज्या सुनीता बोराडे आहेत त्या तरी कुठे राष्ट्रवादीच्या? ते शिवसेनेच्याच आहेत की. तर त्या तिकीट मागत होत्या, त्यांना घेऊन या म्हणून सांगितलं होतं. त्यावेळेस उमेदवार नव्हता म्हणून. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.